या ठिकाणी 29 नंबरचा प्रश्न आहे बघा. काय म्हणतो, वेन अ शॉपकीपर सोल्ड द मोबाईल ॲट 39,711 हुज मार्केट प्राइस वॉज 42,700 देन हाऊ मच % डिस्काउंट डिड ही गिव्ह. म्हणजे त्यांनी 42,700 रुपयाची जी मेन मार्केट प्राईस होती, MRP म्हणून आपण त्याला, आहे की नाही, त्याच्यावर त्यांनी किती टक्के डिस्काउंट दिलं. जर ती वस्तू आपण 39,711ला जर विकत घेतली असेल तर त्याचं डिस्काउंट आपल्या या ठिकाणी काढायचं आहे. म्हणजे आपल्याला काय माहीत पाहिजे अगोदर, टोटल डिस्काउंट किती. टोटल डिस्काउंट जर माहीत असेल तर आपण पर्सेंटेजमध्ये त्याचा आन्सर काढू शकतो. चला बघू आपण अगोदर काय करूया, टोटल डिस्काउंट किती ते बघूया आपण. टोटल डिस्काउंट काढण्यासाठी आपल्याला मार्केट प्राईस किती आहे, 42,700. त्यातून मायनस करा जिथली आपण वस्तू घेतली आहे, सोल्ड केलेली आहे की नाही. आता या ठिकाणी आन्सर काय येईल, 10तून 9 गेले, 1 गेला 9, इथं 9 राहतील, 9तून 1 गेला 8. आता बऱ्याचदा इथंच मुलांची गोळ होते, 9तून 1 इथं गेला 10, 10तून 1 गेला, इथं बी 9च करून टाकतात. असं करू नये. 16, 16तून 7 गेले, खाली उरले परत 9, आणि या ठिकाणी 11, 11तून 9 गेले 2 राहतील, आणि इथं 3, 3 गेले 0. बरोबर. म्हणजे टोटल डिस्काउंट जे आहे आपल्याला, टोटल डिस्काउंट मिळालं मित्रांनो. इथे किती टोटल डिस्काउंट जे मिळालं आपल्याला ते आहे 2,800, 2,989. हे झालं आपलं टोटल डिस्काउंट. पण हे जे डिस्काउंट मिळालं ते आपल्याला कशाला मिळालं, 42,000. डिस्काउंट कधीही मार्क प्राईजवरच मिळतं, ते 39,000वर म्हणजे त्या सेलिंग प्राईजवर मिळत नाही. त्यामुळे मग किती येतं, हे 42,700 जे आहे आपलं काय ते मार्क प्राईज, त्याच्यावर किती डिस्काउंट मिळालं आपल्याला, 2,989 मिळालं. तर मग 100वर किती झालं, इक्वेशन तयार. इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपल्याला आन्सर काढता येतं. या ठिकाणीच आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करत बसायचं नाही. याची काटाकाटी होऊ शकते, किंवा याची आणि याची काटाकाटी होऊ शकते, लक्षामध्ये. तर आपण काय करूया, हे 0 कट, हे 0 कट, हे 0 कट, हे 0 कट, इथंच काटाकाटी करूया. कारण आपल्याला परीक्षेमध्ये वेळ नसतो आणि फास्टमध्ये गणितं काढायचे असतात, त्यामुळे आपण यांची काटाकाटी इथं या ठिकाणी करू शकतो. बघा, 427 उरले, इकडं 2,989. बरोबर. आणि ऑप्शन बघा आपल्याकडे, ऑप्शन काय आहेत, 9, 7, 8, 6. जर आपण याला काही वेळेपुरते 400च गृहीत धरलं, बघा असे कॅल्क्युलेशन तेव्हा परीक्षेमध्ये आपण डायरेक्ट देखील करू शकतो. जास्त गुणाकार डायरेक्ट करत न बसता, किंवा भाग जातो की नाही न बघता. बघा 4 × 24, 4 × 24 म्हणजे 24च्या आसपास आन्सर येईल. 24च्या पुढे समजा 27 पुढे आपण 6 घेते, 100, 125 वाढतील, 150 वाढतील. तर आन्सर काय व्हायला पाहिजे, 6 जर घेतला आपण तर काय होईल, ते 2500 पर्यंत जाईल. पण आपला किती आहे, 2989, म्हणजे 3,000 जवळपासचा आन्सर आहे. आपण म्हणजे कोणती संख्या घेतली म्हणजे 3,000 पर्यंत पोहोचू आपण. 8 जर घेतली तर काय व्हायला, 4 8 32 आणि 27 म्हणजे पुढे जाणार आहे, 32च्या पुढे चाललं आहे. आपल्याला इतके पुढे जायची गरज नाही. 9 घेतल्यावर तर ऑलरेडीच पुढे जाणार आहे. म्हणजे 7, 4 7 28, 28 आणि वर 27, 27 यांचं जर पुन्हा 7 पर्यंत गुणाकार केला तर हे 19 वरचे वाढतं. म्हणजे या ठिकाणी आपलं आहे 427, 427, 427, 7 2,929. तुम्ही म्हणता डायरेक्ट 7नंच का बरं गुणायचं, पॉईंटमध्ये बी आन्सर दिसतं. पण ऑप्शन आपल्याकडे बघा, ऑप्शन आहेत म्हणून आपण अशा प्रकारे अंदाज लावला. पण ज्यावेळेस असा भागाकार येईल आणि जर तुम्हाला पॉईंटमध्ये आन्सर असेल त्यावेळेस मात्र आपला भागाकार करून पाहावा लागेल. इथं भागाकार करायची गरज नाही, आपण ऑप्शन थ्रू डायरेक्ट आन्सर काढू शकतो. म्हणजेच आपल्याला किती % डिस्काउंट मिळालं मित्रांनो, इथं 7% डिस्काउंट मिळालं. म्हणजे आपला आन्सर काय आहे, 7. 29चं उत्तर आहे 7. पुढचा क्वेश्चन पाहूया आपण लगेच. बघा 30 नंबरचा क्वेश्चन आहे. 30 नंबरचा प्रश्न काय सांगतो आपल्याला, रामराव परचेज ट्रॅक्टर 6,50,000 रुपीज थ्रू कमिशन एजंट. कमिशन एजंट कोण, त्यांनी इतक्या रुपयाचं ट्रॅक्टर घेतलं आणि त्या कमिशन एजंटला त्यांनी पैसे दिलेत आहे 1 आणि अर्धा, आहे की नाही, 1.5% ऑफ कमिशन इज पेड टू द एजंट. देन व्हॉट इज द टोटल अमाऊंट पेड बाय रामराव. म्हणजे रामरावनं काय केले, 6,50,000 रुपये त्या ट्रॅक्टरची किंमत झाली, पण त्या 6,50,000वर 1.5% कमिशन दिलं. म्हणजे त्याला कमिशन प्लस ही रक्कम त्या माणसाला द्यावी लागेल, आणि ती किती आहे ती विचारले आपल्याला. करूया, हे सोपं आहे, काय अवघड नाही आहे. हे बघा 6,50,000 गुणिले डायरेक्ट आपण काय करूया, आपल्याला पर्सेंटेज काढू, कमिशन किती झालं आहे की नाही, याच्या 1.5%. म्हणजे 1.5 म्हणजेच काय, बे बे आणि हे 3/2%. पर्सेंट म्हणलं की इंटू 100 खाली लिहायचं. पर्सेंट म्हणजे आपण कधी पण डिवायडेशनमध्ये 100 लिहितो, त्यामुळे या इथं काळजीपूर्वक लिहायचं. बघा 3/2 तर याचं रूपांतर झालं ह्या कमिशनचं, पण ते पर्सेंटमध्ये म्हणून 100.
तर या ठिकाणी बघा 1 0 कटला, हे 0 कटला, इथला 0 कटला, इथला 0 कटला. आता राहिले तर 6500 आणि खाली राहिले 2. 2 पुन्हा भागाकार करूया आपण. बेत्रिक 6, पुन्हा बेदुनी 4, पुन्हा इथे 1 राहिला, हे 0, 10 झाले, बेपंचे 10 आणि हे 0. म्हणजे उत्तर किती आपलं बघा या ठिकाणी आपलं उत्तर जे आलं 3250 ते गुणिले 3 उरले ना आपलं इथं. बघू आपण टोटल डिस्काउंट किती होते, तर मग कमिशन किती होते, सॉरी डिस्काउंट नाही. 3 0 0, 3 5 15, 5, हातच्या आला 1, 3 2 6 आणि 1 7 आणि 3 त्रिक 9, म्हणजे 9750 या ठिकाणी काय कमिशन लागलं मित्रांनो. आणि किंमत किती त्याची त्या ट्रॅक्टरची 6,50,000. 6,50,000मध्ये जर आपण 9,750 जर मिळवली तर आपलं उत्तर साहजिकच काय होणार आहे 6,50,000, 6,59,000 आणि 750 शेवटची यांची बेरीज केली तर बेरीज एवढी येणार आहे. मग आपलं उत्तर काय 1 नंबरचं उत्तर आहे मित्रांनो या ठिकाणी. लक्षामध्ये 65,900 आपलं 6,59,750 टोटल कमिशन जे आहे ते इतकं लागलं. त्याच्यामध्ये ॲड करायचं आपल्याला. टोटल विचारले मूळ किंमत आणि कमिशन मिळून किती रुपये दिले ते, तर रामरावनं इतके रुपये दिले. बरोबर. चला घ्या पुढचा प्रश्न घेऊया आपण आता. 31 नंबरचा क्वेश्चन आहे बघा, सोपा आहे. इथेच पाहूया आपण. एक्स काय दिले मित्रांनो, एक्स बरोबर 37 आणि वाय बरोबर काय दिले 27. एक्स इंटू वाय बरोबर काय विचारले, समोरासमोर आपल्याला डायरेक्ट गुणाकार करायचा आहे. याचा गुणाकार काय मित्रांनो, एक्स गुणिले 37 गुणिले 27. जर याचा गुणाकार काढला तर याचा गुणाकार येतो 999. हे सरळ गुणाकार करायचा. आपण गुणाकार करून देखील तुम्ही याचा आन्सर काढू शकता. याचा आन्सर आहे 999 या ठिकाणी 31 नंबरचं. चला पुढचे उदाहरणं जे अवघड गणित आहे आपण सोप्या ट्रिकनं पाहूया. ट्रिक जर आवडल्यास मात्र नक्कीच चॅनल लाईक सबस्क्राईब करत चला. बघा या ठिकाणी प्रश्न आहे एक्स प्लस 32 नंबरचा. या ठिकाणी आपण जेव्हा गणित करतो त्यावेळेस काय करायचं मित्रांनो, पहिल्या कंसातलं जे पहिलं पद आहे त्या पदानं पूर्ण कंसाला गुणून घ्यायचं, नंतर दुसऱ्या पदानं ह्या पूर्ण कंसाला गुणून घ्यायचं, पण चिन्ह मात्र ध्यानात ठेवायचं आहे. चला बघूया आपण असं कसं उत्तर काढायचं. ते एक्स पहिलं पद, नंतर पुढचा कंस काय एक्स वजा 7, चिन्ह प्लसचं आहे म्हणून प्लसचं चिन्ह ते अगोदर ध्यान करून 7 इथं नाही, सॉरी इथं 7 लिहायचं राहील, 7 पुढचा कंस काय पुन्हा जसं तसा, म्हणजे ह्या कंसानं आपण ह्या पूर्ण कंसानं पुन्हा ह्या कंसाला एकदा गुणून घेतलं, त्यामुळे आपल्याला नंतर आन्सर मिळणार आहे बघा एक्स स्क्वेअर बरोबर. आणि 7 गुणिले एक्स काय मित्रांनो, वजा चिन्ह आहे, वजा चिन्ह 7x अधिक 7x पुन्हा 7x बरोबर प्लस 7x, कारण इथं प्लस आहे, प्लस ही आतमध्ये प्लस आहे, प्लस प्लस प्लसच. आता बघा हे प्लस आहे मायनस आहे, मग प्लस मायनस मायनस होतं, समज वजा होत असतं ठीक नाही, वजा मग 7 ती 49. या ठिकाणी आपलं जे उत्तर आलेलं आहे पदावली सोडवल्यानंतर ते एक्स स्क्वेअर मायनस 7x प्लस 7x मायनस 49. तर प्लस 7x मायनस 7x प्लस 7x आपण या ठिकाणी कट करूया. उरतं काय मग आपल्याकडे एक्स स्क्वेअर मायनस 49. हेच आपला आन्सर या ठिकाणी झालेला आहे लक्षामध्ये. आता आपण बघूया 33 नंबरचा क्वेश्चन काय म्हणते बघा, इथंच घेऊया आपण आता. 33 नंबरचा प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी पदावली दिली, त्या पदावलीचा आपल्याला अवयव थोडक्यात अवयव काढायचे आहेत. तर बघा या ठिकाणी कोणत्या दोन संख्यांची प्लस वाय 4y स्क्वेअर आन्सर आलं पाहिजे. तर मग मायनस मायनस जेव्हा आपण मल्टिप्लाय करू तेव्हाच मायनस मायनसचं प्लस होईल बरोबर. आता हे प्लस मायनस आहे, यांचं जे आन्सर आहे ते काय येणार आहे -4y स्क्वेअर. आपल्याला -4y पाहिजे का प्लस पाहिजे, म्हणजे हे फक्त एकमेव असं ऑप्शन आहे की याचा गुणाकार करून आपण इथं 4y स्क्वेअर करू शकतो. बघा पुन्हा एक ऑप्शन आहे इथं कोणतं x प्लस वाय एक्स मायनस 4y, यांचं देखील मल्टिप्लिकेशन जर केलं आपण तर ते काय येणार आहे मायनस येणार आहे -4y स्क्वेअर बरोबर. म्हणजे हे बी आन्सर येऊ शकत नाही, हे पण कटलं कारण प्लस मायनस आलं, इथं प्लस मायनस आलं तर ते आन्सर येऊ शकत नाही. इथं बघा इथं मायनस मायनस आहे मात्र बरोबर, पण यांचं जर आपण गुणाकार केला -y आणि -4y तर याचा आन्सर येऊ शकतो आपलं मायनस मायनस प्लस 4y स्क्वेअर. पण यांची ॲडिशन देखील किती आली पाहिजे -4xy किती आली पाहिजे -4xy. तर इथं जे दुसरं पद आहे मित्रांनो, हे दुसरं पद काय इथं या ठिकाणी आपल्याला y दिलं आहे. आणि बघा यांचा जर आपण एक अंदाज लावला तर यामध्ये यांचा गुणाकार जर केला आपण तर मधामधलं जे पद आहे मधलं पद, हे मधलं पद 4xy येणार
नाही, फक्त पुढचं येऊ शकतं हे 4y². म्हणजे आपलं जे आन्सर आहे न सॉल्व करता देखील आपण याचा आन्सर सांगू शकतो. याचा आन्सर आहे पहिलं. आता बघूया आपण कसं येतं पहिलं, तर ते पण सांगतो मला, शॉर्टकट बी सांगितली. घ्या आता पहिलं घेऊन पाहू आपण. आता बघा पहिल्या पदानं पूर्ण याच पदावलीला गुणून घ्या. x - 2y, पुन्हा काय इथं -2y आणि इथं काय येईल आपलं x - 2y. तर x² - twice xy. आता इथं चिन्ह कोणतं आहे, वजाचं आहे, मग वजा द्या. 2 आणि हे x आणि y 2xy वजा 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 धन होईल मिळालं, मग काय होईल 4y². मग बे 2 4 आणि yला y². आता या ठिकाणी काय होईल बघा, x² हे -2xy आणि -2 मायनस मायनस जेव्हा असतं ॲडिशन मायनसमध्ये तेव्हा त्याचं आपण ॲडिशनच करत असतो, चिन्ह मात्र मायनस देत असतो. 4xy आणि प्लस y 4y². म्हणजे आपलं जे आन्सर आलेलं आहे ते आन्सर काय आहे आपलं, x² - 4xy आणि प्लस 4y². हे आलं की नाही आपल्या पहिल्या पदावलीत का, म्हणजे आपला आन्सर क्रमांक 1 बरोबर आहे. आपण पडताळा करून पाहिला, आपण जे शॉर्टकटनुसार जे कंस बघितला त्यानुसार हे आपला आन्सर आलेला आहे. 33 नंबरचं 1 नंबर. 34 नंबरचा प्रश्न बघा. 34 नंबरचं काय सांगते आपल्याला, फाइंड द एक्सपान्शन ऑफ 6x - 5y². याचा फक्त आपल्याला काय करायचं आहे बघा, a - b². हे काय a - b². म्हणा त्याला a - b² नुसार. मग पहिलंच काय, पहिल्या पदाचा वर्ग, पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे काय 36, 6चा वर्ग 36 आणि x चा वर्ग x². हे नाही -twice ab. twice ab म्हणजे काय, ए आणि बीचा गुणाकार त्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं. 6 पंचे 30, 30 गुणिले 2 60xy. साईन पहिलं जे असतं ह्या फॉर्म्युल्यामध्ये ते मायनस असतं, नंतर सेकंड पदी त्याचा वर्ग असतो, स्क्वेअर असतो, म्हणजे तो काय येईल 25y². म्हणजे जे आन्सर आहे 30x² - 16xy + 25². हे आन्सर आहे 3 नंबरचं. म्हणजे याचं जे हे आपलं आन्सर आहे याचं, हे जे एक्सपान्शन केलं आपण या 6x - 5y², याचं उत्तर हे आहे 36 म्हणजे सेकंड नंबरचं, थर्ड नंबरचा आन्सर. लक्षामध्ये पुढचं घेऊया आपण आता. बघा या ठिकाणी पुढचं 36 नंबरचा प्रश्न आहे, त्याचंही बघूया आपण. तो पण सोपा आहे, फक्त फॉर्म्युला आपल्याला एक्सपान्शन करायचं आहे. या ठिकाणी काय आहे, 9a² - 1/60 b² बरोबर व्हॉट. तर या ठिकाणी बघा मित्रांनो काय केले त्यांनी, ह्या जो उत्तर आहे ह्या उत्तरामध्ये एकदम काय केलं त्यांनी, हे एक a² धरूया आणि हे काय b² रूपामध्ये आहे बरोबर. मग a² - b² काय होतं आपलं a + b, दुसऱ्या कंसामध्ये a - b होतं बरोबर. मग आता हे जर स्क्वेअरमध्ये असतील तेव्हा असेल, स्क्वेअर रूट जर घेतली आपण ह्या दोन्हींचे बी, तर काय येईल इथं 3a आणि इथं काय येईल 1/, कारण 1चा स्क्वेअर रूट 1च येऊ शकतो, त्यामुळे 1च घ्यायचं आपल्याला. आणि इथं 16चा काय येईल 4 आणि bचा स्क्वेअर रूट काय, b² स्क्वेअर रूट काय b येईल फक्त. चला मग 3a - 1/4b हा झाला पहिला कोण आपलं प्लस प्लस घ्या आपलं पहिलं. दुसऱ्या कंसातला तर बघा सेम हेच येईल, फक्त चिन्हामध्ये मायनस येईल. म्हणजे काय येईल 3a - 1/4b. म्हणजे एक्सपान्शन फॉर्म काय येईल आपला 3a + 1/4b ब्रॅकेट क्लोज, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 3a - 1/4b. हे तुमचं काय a, हे b बरोबर, प्लस साईन इथं a तुमचं मायनस. म्हणजे आपल्याला हे उत्तर मिळून गेलं. आपलं उत्तर जे आहे हे उत्तर आपल्याला कोणत्या ऑप्शनमध्ये पाहायला मिळते, 2 नंबरच्या. म्हणजे आपलं उत्तर काय आहे 2 नंबरचं. लक्षामध्ये. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. पुढचा नंबर काय आपला 34 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो. काय 34 नंबरचा प्रश्न काय सांगतो आपल्याला, सोपा आहे एकदम. बघा 4x + 10 / 5 = 6. मग देन x बरोबर किती, x बरोबर किती या ठिकाणी काढायचं आपल्याला. बघा हे सोपं आहे मित्रांनो. काय करायचं, हे मल्टिप्लिकेशन आपलं डिवायडेशन आहे, इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये घालवा. 4x + 10 = 6 × 5. झालं, इथंच काटाकाटी घ्या. पुन्हा डबल
स्टेप बाय स्टेप वाढत बसत नाही. इथं जेवढी काटाकाटी करतील तेवढी काटाकाटी करायची. पण नाही, आपण याला काय करूया आता, 4x ही प्लस 10 तिकडे गेल्यानंतर मायनस होतील. मग बरोबर 6 पंचे 30 आणि 10, 30 वजा 10 लिहून टाकू वाटलं इथं. म्हणजे काय आले 20 आली. 4x बरोबर 20. मग 4 1 4 आणि 4 पंचे 20. इक्वल टूच्या बरोबर साईन असतील आणि ते सारखे डिनोमिनेटरमध्ये नसतील, समजा दोन्ही सारख्या पदावर असतील तर आपण त्याची काटाकाटी इथंच करू शकतो. पुन्हा दुसरी स्टेप लिहायची, 4 इकडं आणायची, पुन्हा काटाकाटी करायची, असा वेळ वाया घालायचा नाही. इथंच आपण यांची काटाकाटी करू शकतो. 4 पंचे 20 म्हणजे x बरोबर किती आला आपला 5 आला. म्हणजे आपला आन्सर काय आहे 5. या ठिकाणी 4 नंबरचा आपला ऑप्शन बरोबर आहे. लक्षामध्ये 34 नंबरची पदावली आपण सॉल्व्ह केलेली आहे. आता बघा 38 नंबरचा प्रश्न आहे. काय आहे 38 नंबरचा, काय सांगते, इफ अ थ्राइस अ सर्टन नंबर इज ॲडेड टू ट्वाइस द सेम नंबर. बघा असर्टन नंबर आपल्याला माहीत नाही आहे. सर्टन नंबर किती आहे मग आपला ए धरूया आपण, बरोबर. त्याचं थ्राइस करायचं आहे. मग 3a तोच सेम नंबर म्हणजे आपण काय करायचं झालेला नंबर ए, त्याचं ट्वाइस बी करायचं आहे आपल्याला, ट्वाइस ए. आणि हे दोन्हींची जी ॲडिशन आहे, ॲडेड म्हणले बघा, या दोन्हीची ॲडिशन जी आहे ती किती सांगितली त्यांनी आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे 85. म्हणून आपलं गणित अतिशय सोपं झालं आहे. मग 5a बरोबर 85. मग ए बरोबर 5 1 5, 5 1 5, 3 उरले, 5 7 35. ए बरोबर किती आलं आपलं 17. मग तिने आपल्याला काय विचारलं आहे, दुसरी एखादी व्हॅल्यू विचारली का, फक्त 17 विचारलं आहे. विच इज दॅट नंबर. हां, त्यात नंबर जो सर्टन नंबर आहे तो काय तो विचारला आहे. मग सर्टन नंबर 17 आहे, मग तो 17 त्याचं आपलं उत्तर झालेलं आहे. पण त्याने जर विचारलं असतं जो थ्राइस नंबरचा जो नंबर आहे, थ्राइस केल्यानंतर ट्रिपल केल्यानंतर तो किती येतो, 17 ते 51 आला असता, बरोबर. पण त्यांनी विचारले फक्त, किंवा 3a आणि ते ट्वाइस ए मध्ये डिफरन्स किती आहे तो पण आपल्याला काढता येतो, ठीक आहे नाही, हे मिळाल्यानंतर. पण त्यांनी विचारलं आपला सर्टन नंबर 79. पॉसिबिलिटी असे प्रश्न विचारू शकतात आपल्याला. आता बघा पुढचा प्रश्न आहे ती 39 नंबर. 39 नंबरचा प्रश्न काय सांगतो आपल्याला, व्हॉट इज द ॲडिशन ऑफ ऑड नंबर्स फ्रॉम 1 to 100. 1 to 100च्या ऑड नंबरचं ॲडिशन किती येते, याचा फॉर्म्युला आहे मित्रांनो. काय फॉर्म्युला आहे, n/2. मग इवन नंबर असो का ऑड नंबर असो, यांचं जर आपल्याला जर ॲडिशन करायचं असेल तर फॉर्म्युला n/2. n म्हणजे ते ऑड नंबर जेवढे असतील तेवढे, किंवा इवन नंबर जेवढे असतील तेवढे. तर फर्स्ट ऑड नंबर, हे बघा हे ध्यान ठेवायचं मात्र, फर्स्ट ऑड नंबर आणि लास्ट ऑड नंबर. काय आहे लास्ट ऑड नंबर, यानुसार आपण यांचा आन्सर करू शकतो. बघा 1 to 100 मध्ये मग ऑड नंबर किती टोटल, हे 1 ते 100चे टोटल जे नंबर आहेत तेच नंबर इथे घ्यायचे नाही. ऑड नंबर विचारलं तर ऑडच घ्यायचे. 1 to 100 मध्ये येते 50 ऑड नंबर डिवाइड बाय 2. फर्स्ट ऑड नंबर काय आहे 1 आहे, बरोबर. आणि लास्ट ऑड नंबर काय 99 आहे. हे मात्र केअरफुली करायचं. इवन नंबर असेल तर आपण पहिला इवन नंबर, लास्ट इवन नंबर घेतला असता. असो या ठिकाणी काय होईल आता बघा, 50/2 गुणिले 99 1 100, 25. इथं 25, इथं 100 राहिले, म्हणजे काय आन्सर 25 1 25 आणि 2 0 जशाला तसे. म्हणजे जे ऑड नंबर आहेत 1 ते 100 मध्ये त्यांची जी ॲडिशन जर केली, त्यांची ॲडिशन येते 2500. म्हणजे 4 नंबरचं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळून जातो. पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न आहे बघा, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन स्मॉलेस्ट नॅचरल नंबर अँड ग्रेटेस्ट नेगेटिव्ह इंटिजर्स. बघा या ठिकाणी आता 40 नंबरचा प्रश्न आहे. त्यांनी काय सांगितलं, डिफरन्स काढायचा आपला. डिफरन्स म्हणजे त्यांची वजाबाकी दोन्हीची. कुणाची स्मॉलेस्ट नॅचरल नंबर, स्मॉलेस्ट नॅचरल नंबर काय लिहूया आपण, स्मॉलेस्ट नॅचरल नंबर. बघा मित्रांनो या ठिकाणी होल नंबर 0 पासून सुरू होतात, नॅचरल नंबर 1 पासून सुरू होतात. म्हणून स्मॉलेस्ट नॅचरल नंबर काय 1. आणि ग्रेटेस्ट इंटिजर काय आपल्याला माहिती आहे, ग्रेटेस्ट इंटिजर आपल्याला माहीत असावं ते आहे -1. जर आपण ह्या नंबर लाईनवर जर गेलो मित्रांनो, तिथं थोडक्यात सांगतो तुम्हाला मी, -1 कसं काय, तर हे 0. हे 0 इकडं काय येतं 1 2 3, बरोबर. इकडे काय येतं -1 -2. पण जसं आपण डावीकडे जाऊ 0 पासून त्या नंबर लाईनला, तर अंक हे कमी 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 होत जातात. जरी -100 असेल, इथं बघा -100 आहे आणि इथं -1 आहे. त्यातलं तुम्हाला विचारलं सर्वात मोठी संख्या कोणती, तर ॲब्सोल्युटली -1 ग्रेटर आहे, कारण ती 0च्या एकदम जवळ आहे लक्षामध्ये. त्यामुळं ग्रेटेस्ट इंटिजर जर असेल तर
तर 100 नाही इथे, या ठिकाणी -1 आहे म्हणून -1 घ्यायचं. त्यांचा डिफरन्स विचारला आपल्याला. काय विचारला आहे? डिफरन्स विचारला आहे. म्हणून पहिला 1, डिफरन्सला मायनसचं साईन, परत ग्रेटेस्ट इंटिजर जो आहे तो -1 ब्रॅकेटमध्ये, बरोबर. आता बघा इथं काय होईल, 1 मायनस मायनस +1, म्हणजे आन्सर जे येईल ते काय येईल, 2 येईल. मग या ठिकाणी बऱ्याच मुलांचे हुशार मुलांच्या चुका झाल्यात. आन्सर जे आहे 40 नंबरचं ते किती येतं, 2, म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. लक्षामध्ये. आता प्रश्न आहे 41वा. तो काय सांगतो आपल्याला, 73/99. ही मात्र आपल्याला करून पाहावं लागेल, तेव्हाच आपल्याला कळेल यातला आन्सर काय. काही ऑप्शन जवळपास सारखे आहेत, त्यामुळं प्रत्यक्षात करून पाहूया आपण.